सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय उपाध्यक्ष आणि लोहारी विभाग क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष. पहिला चेंडू शर्यतीचा वेध घेतोय, निर्धाव चेंडू येतोय. लोहारी विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच ज्यांनी थक्क केले असे गोलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये त्याला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. वाह, सुमितच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवून दिलाय. गर 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 गरकन सीमारेषा पार षटकार. वाह, फलंदाजी करताना पाहायला भेटतोय सुमित. अफलातून फलंदाजी करतोय, विस्फोटक फलंदाजी करतोय. नवीन चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. अर्थात 3 चेंडूमध्ये 12 धावा झालेत. फलंदाजी करतोय फलंदाज सुमित. म्यूट करा ना, म्यूट करा. तर मैदानाच्या दिशेने जिथे 3 चेंडूमध्ये 12 धावा झाल्या आहेत. सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व ही टॅग लाईन आपण सर्वांनी जपायची आहे मित्रांनो. नक्कीच पितलवाडी संघाचे राज सुद्धा आम्हाला बाउंड्री मॅनच्या माध्यमातून पाहायला भेटतील. चांगलं सहकार्य राजच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. असे होतकरू खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्लोअर मध्ये चेंडू पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चाणाक्ष बुद्धीने गोलंदाजी केले. नक्कीच आम्हाला आमचे समालोचक साथी शैलेश दादा सांगतात की चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी केली जाते. नक्कीच डॉट बॉल आलाय. आता मात्र गोलंदाजामध्ये थोडासा आत्मविश्वास नक्कीच जागृत झाला असेल. वाह, हा चेंडू चकवा राहिलाय. जिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क, थोडासा डीपला राहिला चेंडू. चेंडू टप्पा पाडला आणि थोडासा कट झाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू आलाय. तदनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 12 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 5 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. यावेळेस फ्लिक केलाय. जिथे फाईन लेगला शॉर्ट, फाईन लेगला झेल झाला असता परंतु मिसफील होताना पाहायला भेटले. नक्कीच मैदानात आता आपण पाहतोय ना, तिथे 2 पहिले षटकार आले. तदनंतर कॅप्टन आला, कॅप्टनने कानमंत्र दिला आणि तदनंतर काय गोलंदाजी पाहायला भेटली. नक्कीच कधी कधी माणसाच्या आयुष्यात असंच असतं. आपण नक्कीच अनुभवापेक्षा मोठा गुरु नाही असं का म्हटलं जातं ते मैदानाच्यात पाहायला भेटलं. हे जसं क्रिकेटला लागू होतं ना मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तितकंच लागू होतं. कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कोणी ना कोणीतरी गुरु असतो. क्रिकेट असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, किंबहुना वैयक्तिक आयुष्यात का होईना, मग प्रत्येकाला गुरुची नक्कीच साथ असायला हवी. परंतु गुरु चांगल्या दृष्टिकोनातले असतील तर आयुष्य मार्गी लागतं, नाहीतर मग आयुष्य मार्गाला लागतं.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कुणाल दाखवतोय. चला स्पीडअप घ्या, घाई करा. अजून 3 मॅच आपल्याला संपवायचे आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू पाहायला भेटलाय, जिथे यशची पहिलीच मॅच खेळत असताना पहिल्याच चेंडूवर मी या असोसिएशनच्या स्पर्धेत का खेळतोय हे सिद्ध करताना पाहायला भेटला तो कुणाल. आणि नक्कीच विकेट घेऊन त्याने मात्र दाखवून दिलंय, स्वतःला सिद्ध केलंय. पहिल्याच चेंडूवर त्रिफलाचित केलंय ते फलंदाज सुमित याला. विस्फोटक फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत अभि. नक्कीच नावाजलेले फलंदाज पण त्यांच्याकडे पाहिले जातं. आज बॅकफुटला जाऊन जिथे पंच केलाय, जिथे डीप पॉइंट रिझनला कोणताही प्लेअर नाही आहे, जिथे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार 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 चौकार. 4 धावणी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 17. टेनिस क्रिकेटमधील अशुभ आकडा म्हणून 17 या धावसंख्येला पाहिलं जातं. पण तो कोणासाठी, बॉलरसाठी की बॅटरसाठी हे पाहणं गरजेचं असेल. नक्कीच अशुभ शुभ असं काही नसतं. माणसाचं आयुष्यातील कर्म हेच सर्वांचं निष्कर्ष असतात. चांगला चेंडू, वाह, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच यावेळी स्कूप केलाय. वाह, काय फटका, नजाकत, अद्भुत, अविस्मरणीय, इनक्रेडिबल फटका, जिथे 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 21. सुपला शॉट. नक्कीच अभिदादा यांनी हा सूर्याचा सुपला शॉट याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. 4 धावणी स्कोर कार्ड मात्र गणपती बाप्पाला 21 दुर्वा वाहतात ना, तोच 21 आकडा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतोय. आउट द विकेट, जिथे कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ रिझनला डीपला प्रोटेक्शन ठेवलंय, थ्रो केला जाईल, तद्वर 1 धाव अर्जित केली जाते. या 1 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 22. 22 ऑन दी स्कोरबोर्ड. 22 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. तिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला भेटतंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. बारचे लिडिंग एज, जिथे डिफाईन लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक संपुष्टात आलंय. ते दुसरं 2 षटकांखेर 23 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. सह्याद्री चषक 2025 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांचं हे भव्य दिव्य आयोजन बदलापूरच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. आज आता मात्र नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पोहोचतोय. 4 वाजून गेलेत आणि एक चांगली स्पर्धा आजच्या दिवसभरात पाहायला भेटली, जिथे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असोसिएशनचा राहिला. आणि नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण प्रथम पारितोषिक रोख रक्कम 18,000 आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 14,000, तर नक्कीच कॅश प्राईज आपल्याला पाहायला भेटते. एक आकर्षक चषक जे आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचा चषक आदरणीय अनिल साहेब मोरे यांच्या मार्फत प्राप्त होत आहेत. तर द्वितीय पारितोषिक
कैलासवासी पुनाजी गोविंद जगताप यांच्या स्मरणार्थ शरददादा निगोडचे यांच्या मार्फत प्राप्त होत आहेत. तृतीय क्रमांक जो चषक आहे तो रुद्र ओव्ही 11 खडकवाडी साखर या संघाकडून आम्हाला प्राप्त होत आहेत. त्यांचासुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. आणि चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे ते कुमारी संस्कृती शैलेश पवार अर्थात आमचे शैलेशदादा पवार यांची कन्या यांच्या नावाने हा चषक येतो आहे. या सर्वच दानशूर देणगीदारांचं मी आभार व्यक्त करेन. आणि जे रोख रक्कमचे प्राईज आहेत ते सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी सदस्य आणि तदनंतर सर्व खेळाडूंच्या मार्फत आपण पाहतोय. जिथे या चेंडूवर आला आहे षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 31 धावा दाभोळकर पाहायला भेटतात. 31 ऑन द स्कोर बोर्ड. 31 धावा दाभोळकर पाहायला भेटतात. 10 क्रिकची संपूर्ण टीम आपण पाहतोय. याच्यामध्ये विशेषतः आपण नितेश भोईर, विकास गव्हाणे, योगेश जे ऑनलाईन स्कोरिंग अपडेट करतात ना त्याचं योगेश भाऊ चांगले एक कॅल्क्युलेटिव्ह ॲक्युरेसी त्याच्यामार्फत आम्हाला प्राप्त होताना पाहायला भेटते. तर पंचाच्या भूमिकेत रोशन जाधव, योगराज भुटेरे, विष्णू शिंदे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हा चेंडू जिथे ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉल अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ॲड केली जाईल. धावसंख्या होती संघाची 32. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहायला भेटतंय. नक्कीच हा फलंदाज मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आता रवी दाखल होताना पाहायला भेटतोय. तिसरं षटक नक्कीच मार्गस्थ असताना आपण पाहतोय. तिथे चेंडू झालेत 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूमध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज तुषार पाहणं गरजेचं असेल. काल काही क्रीडा मंडळ पित्तलवाडी एक मॅच जिंकले. नेक्स्ट मॅच चालू संघातील विजेता संघ यांच्यासोबत होईल. ऑन साईडला फटका जिथे नितीन चेंडूवर येतोय. नक्कीच 1 धाव वर्जित केली जाते. या 1 धावेने स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा येतोय तो 33 धावसंख्येवर. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. 33 धावा दाभोळकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस नक्कीच बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर सिली मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक संपुष्टात आलंय. ते तिसऱ्या षटका अखेर आपण 34 धावा दाभोळकर पाहायला भेटत आहेत. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जिथे सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटचे 3 ते 4 सामने नक्कीच शिल्लक असताना आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज तुकाराम. म्हणजे एका संघामध्ये 2 तुकाराम असताना नक्कीच राम नामाचा जप आपल्याला होताना पाहायला भेटेल. 3 षटका अखेर 34 धावा दाभोळकर पाहायला भेटत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि रोशन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. यावेळेस पहिल्या चेंडूवर अभिच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. चेंडू जातोय दूर 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 आणि कड सीमा रेषा पार. षटकार आलाय. अभि अभि कभी कभी. आणि नक्कीच हा फटका आला 6ने पुढे येताना पाहायला भेटतो जिथे स्कोर कार्ड जाऊन पोचलाय. 40 धावा झाल्यात. नक्कीच चांगली फलंदाजी. चांगला चेंडू जिथे
यष्टर मागे नक्कीच किपिंग चांगल्या पद्धतीने होता आली नाही, परंतु डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. पहिलं चेंडू षटकार आला, त्यानंतर कमबॅक केली ती गोलंदाज प्रशांतने. चांगला चेंडू, वा काय लेंथ पाहायला भेटले. जिथे चेंडू पिचिंग झाला ना की तिथून मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू आलाय, लगातार ते 2 निर्धाव चेंडू. नक्कीच यावेळेस चांगला चेंडू, जिथे डीपेक्षा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या संघाची 42, 42 ऑन दी स्कोर बोर्ड. 42 धावा चांगल्या झाल्या आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेलेली आहे. नक्कीच या धावचा पाठलाग कसा केला जाईल हे सुद्धा पाहणं जास्त गरजेचं असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. नक्कीच प्रशांतने थांबवलंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असतील. एक षटकार आला, परंतु तदनंतरचे 3 निर्धाव चेंडू नक्कीच कौतुकास्पद राहतील. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवून दिलाय दूर 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 आणि भुर्र सीमारेषा पार. या षटकाराने मात्र धावसंख्येचा विचार केला तर 4 षटका अखेर 48 धावा झाल्या आहेत. बनवायच्या आहेत त्या जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण्या संघाला 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 49 धावा. काय घडतंय मैदानाच्या सेकंड इनिंगचे पाहणं गरजेचं असेल. आवाजात होईल थोडासा फेर बदल. आमच्यासोबत शैलेश दादा पवार नक्कीच जोडले जातील. धन्यवाद मोरे साहेब, खूप सुंदर आपला आवाज ऐकायला भेटला. आणि 49 जी धावसंख्या आहे एक सन्मानजनक स्कोर बोलता येईल. पण जय हनुमान वडाचा कोण वॉरियर्स ह्या संघामध्ये सुद्धा एक धडाडीचे फलंदाज आहेत. समीर, प्रशांत, कुणाल एक चांगले नावाजलेले बॅट्समन आहेत वडाचा कोण जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण संघामध्ये. पाहूया तसेच त्यांच्याकडे अजून पण धडाडीचे फलंदाज तुकाराम सकपाल सुद्धा आहेत, मनोहर सकपाल आहेत, स्टीव वा मार्कवा सारखे बंधू तुकाराम आणि मनोहर. पाहूया पुढच्या फेरीचा दरवाजा कोण ठोकवत आहे. जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण या जय हनुमान क्रीडा मंडळ जादववाडी वाकण दोघांच्या नावामध्ये जय हनुमान आहे. पण आज कोण जय हनुमान बोलतंय पाहूया आपण. पहिलं षटक घेऊन आजच्या दिवसामध्ये आम्हाला जे आमचे अंपायरचे सहकार्य करत आहे सर्व मित्रमंडळी, खूप आज दिवसभरात छान त्यांनी त्यांच्या कामाचं नियोजन केलेलं आहे. चालेल पण थांबा चाल ठीक आहे. मला नंबर तुमचा आहे ना, नंबर घ्या ना. निवडचा नंबर घ्या. कुणाल आणि समीर पहिली जोडी, ओपनिंग जोडी समीर आणि कुणाल. बोलतात ना की तुम्ही तुमचा गेम दाखवा, टीम तुम्हाला ऑटोमॅटिक प्रमोट करते. समीर जो आज स्ट्राईकला दिसतोय ना आपल्याला आणि ओपनिंगला, आज त्यांनी स्वतःच्या गेममध्ये बदल केलेला आहे आणि आज त्याला त्याच्या संघाने प्रमोट करून त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. मी खरंच आवर्जून सांगतो, जेव्हा चॅम्पियन ट्रॉफी मी पुण्याला बघत होतो ना, तर हातातली म्हणजे मॅच नव्हती ती त्यांनी मॅच आणून ठेवली होती हातामध्ये.
आणि आज संघाने पुन्हा त्याच्यावरती एक विश्वास दाखवला आणि ओपनिंगला पाठवलेला आहे. पाहूया. बॉलर आहे गणेश. गणेश एक नावाजलेले गोलंदाज जादववाडी वाकणसाठी. पाहूया. पहिला चेंडू, वैयक्तिक पहिलं षटक. आणि पहिला षटक ओ संधी गमावलेली आहे. अशा क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही चुका कराल तर त्याचे तुम्हाला भरपूर काही चुका पुढे भेटतील. पण एक चेंडू एक धावसंख्या. पाहूया कुणाल स्ट्राईकला. गणेशचा पुढचा चेंडू कुणालला. सह्याद्री असोसिएशन चषक 2025. सुंदर आयोजन, सुंदर खेळाडू, सुंदर सर्व खेळ होत आहे. वाईट. अवांतर धावसंख्या आणि धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 2. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका सह्याद्री चषक 2025 ह्या बदलापूर नगरीमध्ये सर्व खेळाडूंनी आज जो खेळ दाखवलेला आहे आणि पाहूया काही संधी येते का आणि त्या संधीचं सोनं होत आहे का आणि काही झेल गमावलेला आहे. एका ओव्हरमध्ये 2 चान्स आणि पुन्हा गचाल क्षेत्ररक्षण आणि वेल रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावसंख्या घेतलेल्या आहेत. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झालेली आहे 5. 1-2 करून धावसंख्येत भर पाडून संघाला पुढे नेत आहेत समीर आणि कुणाल. पाहूया गणेशचा पुढचा चेंडू समीरला. कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड. गणेश समीरसाठी पुढचा चेंडू घेऊन आणि निर्धाव चेंडू. काही समजलं नाही समीरला. गणेश यांचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. वेल बॉल गणेश. सुंदर गोलंदाजी करताना समीर शिंदे एक जय हनुमान वॉरियर्सचे आधारस्तंभ. पाहूया पुढचा चेंडू समीरला. निर्धाव चेंडू. काहीच समजलं नाहीये. 4 चेंडू 5 धावसंख्या. गणेश यांची अचूक गोलंदाजी. फक्त 5 धावसंख्या दिलेल्या जातात पर्यंत 4 चेंडू मध्ये. आणि डीजे वाकणला एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आपल्यावरती दबाव क्रिएट करतात हे आपल्याला माहितीच आहे. गणेश काही अचूक गोलंदाजी करताना जखडून ठेवलेला जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण फलंदाजाना. सुंदर गोलंदाजी करताना गणेश. पाहूया पुढचा चेंडू गणेशचा समीरला. आणि निर्धाव चेंडू. काहीच समीरला जखडून ठेवलेला. समीरला काहीच समजलं नाहीये हा चेंडू. आणि पुढचे 4ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. उत्तम गोलंदाजी गणेशकडून. आणि 5 धावसंख्या फक्त. जी 2 बॉल 5 धावसंख्या होती ती 6 बॉल फक्त 5 धावसंख्या राहिलेली आहे. पुढच्या 18 चेंडू मध्ये 44 धावसंख्या पाहिजे. आणि संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत हेमंत. पाहूया जी कामगिरी गणेशने केली तेच करतायत का. आणि कायचा सुंदर फटका. पण हा मौका हम तो नहीं गवाएंगे. आणि पहिला झटका जय हनुमान वॉरियर्स संघाला लागलेला आहे कुणालच्या रूपाने.
सह्याद्री चषक 2025 आई जन्नीमाता चरी वडाचा आई जन्नीमाता चरी पहिला संघ आहे जो फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि दुसऱ्या संघासाठी जी आता ह्या चुरस आहेत, पाहूया ह्याच्यातनं कोण पुढे जाणार आहे. हेमंतचा पुढचा चेंडू आणि काय सक्ती केलेला शॉट हा, पण एक संधी होती कॅचची. प्रशांतनी यथाक्षणी आपलं काम केलेलं आहे, स्ट्राईक रोटेट केलेली आहे. खरंच खेळाडू नाही त्यांनी दाखवलेलं आहे की स्ट्राईक रोटेटनेही स्कोर पुढे जातो. पाहूया हेमंतचा पुढचा चेंडू समीरला. काहीच कन्फ्युजन चालू आहे. हेमंत उत्तम गोलंदाजी करत आहे समीरला आणि त्यांनी हिरावून घेतलं आहे की समीरला मला गोलंदाजी कशी करायची आहे. पण समीर एक असा फलंदाज आहे की तो बॅक लगेच करतो. पाहूया किती बॅक लवकर करतोय आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय का. आणि पुन्हा जीवदान भेटलेला आहे समीरला. धाव संख्येत भर पडे. धाव संख्या झाली आहे 7. काहीतरी चमत्कार करावा लागेल जय हनुमान वाडाचा कोण आहे ना, कारण की आता आपण भरपूर बॅकफुटवरती गेलेली आहे टीम आणि कुठेतरी आपल्या टीमला एक विजयपथावरती नेण्यासाठी. सुंदर फटका आणि 2 धावसंख्या घेऊन धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली 9 आणि शेवटचा चेंडू षटकातला टाकला जाईल. पाहूया षटकावरती काय मोठा फटका येतोय का. मोठ्या फटक्यांची गरज आहे जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोणला. आणि काहीच मोठा फटका आलेला नाही आहे आणि 1 धावसंख्या घेऊन धावसंख्येत भर पडे. धावसंख्या झाली आहे 10. काहीस धीम्या गतीने स्कोर चाललेला आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 रन. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 5. आता विजयासाठी जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोणला 12 चेंडूमध्ये 39 रनांची आवश्यकता आहे. कोण चमत्कार करताय पाहूया. समीर का प्रशांत. आहे त्यांच्यामध्ये ताकद आणि पहिलाच मोठा फटका. सुंदर फटका सुरुवात केलेली आहे प्रशांतने. पाहूया प्रशांत आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. पण एक बॉलरचं कौतुक करावं लागेल. बॉलरचं खरंच आता अथर्व, मी तर खरंच सांगतोय बॉलरचं वय मला तर वाटते 15च्या आतमध्येच असेल आणि आपल्याकडे नवीन तरुण बॉलर चांगले येत आहेत. आणि सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा. एक गोलंदाजी कशी अचूक टप्प्यावरती करायचं ह्या 9 तरुण गोलंदाजाकडनं आपण खरंच काही गोलंदाजांनी शिकायला पाहिजे. न घाबरता पुढचा चेंडू अथर्वचा प्रशांतला आणि काय क्लिक केलेला आहे. पाहूया काय चौकार भेटतोय का. 1 भेटते 2 भेटते पाहूया आणि चौकार वाचवलेला आहे. धाव संख्येत भर पडे. धाव संख्या झाली आहे 17. सुंदर गोलंदाजी अथर्वची. आणि खरंच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये असेच 9 तरुण गोलंदाज आले, जसे पित्तलवाडीमध्ये राज, समरभूमी तुर्वेमध्ये हर्ष, निर्धाव चेंडू, काहीसा निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे.
आणि सुंदर गोलंदाजी अथर्वकडून. आणि नो चेंडू. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सह्याद्री चषक 2025 खूप सुंदर आयोजन आणि खूप सुंदर मॅचेस सुद्धा झाल्या आणि आनंदाच्या वातावरणात झालेल्या आहेत. आणि हा फ्री हिटचा चेंडू आहे, पण फलंदाजाला पण खरंच माहिती नव्हतं वाटतंय की फ्री हिटचा चेंडू आहे. अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा आणि एक अनुभवी फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. आणि काहीसा आता आपला विजयाचा मार्ग कठीण होत चाललेला आहे. जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण सरई गावाचा. आणि काहीसा चौकार, सीमारेषा पार चौकार समीरच्या बॅटमधून. समीरची नजाकत आहे, पण आज काय चला आज बोलतात ना, आज दिवस नाही आहे त्यांचा. 22 धाव संख्येत भर पडे. धाव संख्या झाली आहे 22. 6 बॉल 27. काहीतरी चमत्कार होतोय का? 6 बॉल 6 षटकार येतील का? 6 बॉल 5 षटकार येतील का? बॉल कुठे गेला? प्रशांत काही चमत्कार करेल का? पाहूया. भेटायला पाहिजे तो तिथं तर. फ्लिक आणि धाव संख्येत भर पडे. धाव संख्या झाली आहे 23. बॉलर कोण आहे? दिलीप. संघाचं चौथं षटक घेऊन आलेले आहेत दिलीप. आपल्या तिन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आणि तीच प्रथा पुढे ठेवतायत का? पाहूया दिलीप. पाहूया समीरला पुढचा चेंडू. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. चला मित्रांनो, जरा फास्ट करायचं. आपल्याला मॅच भरपूर खेळायचे आहेत. सेमीफायनल खेळायचे, फायनल खेळायचे. काहीच आता वैचारिकता राहिलेली आहे ह्या सामन्याची. वाकण संघाने विजयावरती आपला हक्क दाखवलेला आहे. आणि शेवटचे 3 चेंडू आहेत. जरी 3 षटकार आले तरी पण पाहूया. काही गेम आहे, काही होऊ शकतं. धाव संख्येत भर पडून धाव संख्या झाली आहे 25. पुढचा चेंडू दिलीपचा प्रशांतला. चार आणि चौकार. आणि ह्या सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला जाईल. पित्तलवाडी संघाचे कर्णधार यांनी मंचावरती यायचं आहे. जो ह्याच्यामध्ये विजयी संघ होईल आणि पित्तलवाडी संघामध्ये पुढचा सामना खेळवला जाईल. तर टॉस उडवायचा आहे आपल्याला लगेच. आणि विजय संघाचे खूप खूप आभार. DJ जाधववाडी विजयी झालेली आहे आणि हरलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप आभार. पुढील वाटचाली आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
आणि डी जे वाकांचे कॅप्टन प्रतीक, आपण लवकर मंचावरती येऊन टॉस उडवायचा आहे. डीजे वाकांचं बोला. आणि त्यांचा टॉस हे आपले उपाध्यक्ष विकास उतेकर यांच्या हस्ते केला जाईल. आणि पुन्हा त्यांनी मान दिलेला आहे सिके यांना की सिकेंच्या हस्ते करण्यात येईल गोल्डन मॅन. सुमित आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. हा सुमित सुमित चला लवकर. कोणी टॉस विन करून आहे? वाकन वाकननी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोण आहे? ए अभि कोण आहे? अभि नाही इथं 25 रन. हां मॅन ऑफ द मॅचसाठी आहे. आणि बाकी प्लेअरला पाठवून द्या फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षणसाठी लवकर. सीके साहेब यांच्या हस्ते